हॅलो फ्रेंड्स, आज आपण कन्व्हर्शन ऑफ पार्टनरशिप फर्म इंटू लिमिटेड कंपनी याचं नोव्हेंबर 2017च अजून एक एक्झाम्पल पाहणार आहोत. आता या पेपरमध्ये एकूण 2 एक्झाम्पल होते. पहिले एक्झाम्पल आपण फर्स्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. आता हे आणखी एक एक्झाम्पल आहे. हे सुद्धा 10 मार्कला विचारायला आपल्याला. सत्या अँड विश्वा वेअर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द प्रपोर्शन ऑफ 3:2 रिस्पेक्टिव्हली आणि बॅलन्स शीट आपल्याला दिलेले आहे. काय विचारलं एक्झाम्पलमध्ये? यू आर रिक्वायर्ड टू कॅल्क्युलेट परचेस कन्सिडरेशन अँड रिअलायझेशन अकाउंट. म्हणजे फक्त तुम्हाला पीसी कॅल्क्युलेट करायचं आहे आणि रिअलायझेशन अकाउंट विचारलेलं आहे. बाकी कोणतंही अकाउंट विचारलेलं नाही आहे आणि 10 मार्काला एक्झाम्पल आहे. आता याच पेपरमध्ये आपण एक आणखी एक एक्झाम्पल सॉल्व्ह केलं होतं फर्स्ट लेक्चरमध्ये, सीता गीता लता. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी पाहून घ्या. कारण की या लेक्चरमध्ये आपण त्यांनी पीसी विचारला होता, पण आपण पीसी आणि पूर्ण लेजर म्हणजे सर्व लेजर अकाउंट्स आपण तयार केलेले होते. आता या एक्झाम्पलमध्ये किंवा इथून पुढच्या एक्झाम्पलमध्ये जेवढं आपल्याला विचारलं असेल पेपरमध्ये तेवढंच आपण सॉल्व्ह करूयात, म्हणजे त्याचंही प्रॅक्टिस आपलं होऊन जाईल. आता या एक्झाम्पलमध्ये पीसी कोणत्या मेथडचा हे पहिल्यांदा कळायला पाहिजे. 3 प्रकारचा पीसी असतो. ओनली असेट्स टेकन ओव्हर, असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर म्हणजेच नेट असेट मेथड म्हणतो, आणि लमसम मेथड म्हणजे एक लमसम अमाऊंट दिली असेल तर. पहिलं ऍडजस्टमेंट जर वाचली, द कंपनी टेक्स ओव्हर ऑल असेट्स म्हणजे कंपनीने सर्व ॲसेट घेतलेत, म्हणजे ॲसेट तुम्हाला दिसत आहेत त्या सर्व ॲसेट घेतलेले आहेत, एक्सेप्ट कॅश अँड इन्व्हेस्टमेंट म्हणजे कॅश आणि इन्व्हेस्टमेंट सोडून बाकी ॲसेट घेतले. म्हणजे कोणकोणत्या घेतल्या? डेटर, स्टॉक, फर्निचर आणि मशिनरी घेतलेला आहे. अँड ऑल लायबिलिटीज एक्सेप्ट सत्याज लोन म्हणजे सगळ्या लायबिलिटीज घेतल्यात, फक्त सत्याज लोन घेतलेलं नाहीये, म्हणजेच क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल घेतलेलं आहे. बरेच विद्यार्थी काय करतात की पहिल्या ऍडजस्टमेंट वाचतात आणि लगेच पीसी तयार करतात. मग पर्टिक्युलर रुपीज ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ ॲसेट्स टेकन ओव्हर, तर 4 ॲसेट घ्या वजा 2 लायबिलिटीज वजा करून पीसी तयार करा. चुकणार आहे. आधी पूर्ण एक्झाम्पल पाहूयात आणि मग आपण ठरवूयात पीसी कोणत्या मेथडचा आहे. द परचेस कन्सिडरेशन वॉज ॲग्रीड ॲट ₹1,20,000. हा पण खूप महत्वाचा आहे. म्हणजे पीसीची रक्कम दिलेली आहे 1,20,000 म्हणजे कॅल्क्युलेशनची आवश्यकता नाही. पेएबल 1/5 इन कॅश अँड 4/5 इन शेअर्स ऑफ ₹100 इच म्हणजे हे पीसीचा डिस्चार्ज सुद्धा दिलेला आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये पीसी नेट असेटचा नसून लमसम मेथडचा आहे. म्हणजे या उदाहरणामध्ये तुम्हाला पीसी ऑलरेडी दिलेला आहे. मग मी इथं लिहितो परचेस कन्सिडरेशन आणि राईट साईडला फक्त अमाऊंट लिहायची आहे. याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करण्याची गरज नाही आहे. 1,20,000 त्याने पीसी सांगितलेला आहे. बरोबर. आता लमसम मेथड जरी असेल तरी सुद्धा आपल्याला पीसी दाखवावं लागेल. तुम्ही म्हणाल की सर एवढंच पीसी दाखवायचं मार्क्स, कारण की ते 10 मार्क्स दोन्हीला आहेत, पीसीला सुद्धा आणि रिअलायझेशन अकाउंटला सुद्धा आहे. म्हणजे पीसीला मग 3-4 मार्क्स असतील आणि रिअलायझेशन अकाउंटला 6 किंवा 7 डिपेंड असेल. ज्या पद्धतीने असेल तुम्हाला क्वेश्चन पेपर फॉर्मॅट असेल त्या पद्धतीने त्याचे मार्किंग असणार आहे. मग पीसी 1,20,000. फक्त आपल्या माहितीसाठी मी इथं कोणकोणत्या असेट्स घेतलेले आहेत आणि कोणकोणत्या लायबिलिटीज घेतलेल्या आहेत हे फक्त मी लिहितो, तुम्हाला दाखवायची आवश्यकता नाही आहे. बघा, कंपनीने सगळ्या असेट घेतल्या, फक्त कॅश आणि इन्व्हेस्टमेंट घेतलेले. मग बाकी कोणकोणत्या असेट घेतल्या? तर डेटर्स घेतलेले आहेत. किंमत तुम्ही विचारात घेऊ नका. डेटर्स घेतलेत. स्टॉक, फर्निचर आणि मशिनरी. स्टॉक, फर्निचर आणि मशिनरी या असेट घेतलेले आहेत. लायबिलिटीज कोणत्या घेतलेत? तर सत्याज लोन सोडून बाकी सगळ्या लायबिलिटीज. आता या लायबिलिटीज नाही आहेत. कॅपिटल किंवा रिझर्व्ह फंड आपण कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करतो. मग लायबिलिटी 3 होत्या, त्यापैकी लोन घेतलेलं नाहीये. म्हणजे क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल घेतलेलं आहे. सन्ड्री क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. हे फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन म्हणून मी लिहून दिलं. ह्याची तुम्हाला पेपरमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला समजण्यासाठी, अंडरस्टँडिंगसाठी हे तुम्हाला मी लिहून दिलेलं आहे. म्हणजे असेट्स आणि लायबिलिटीज घेतलेले आहेत आणि किंमत किती ठरवलेली आहे? 1,20,000. याच्या व्हॅल्यूज घेऊ नका विचारात किंवा वजाबाकी करत बसू नका. पीसी झाला 1,20,000. आता डिस्चार्ज कसं सांगितलेलं आहे? तर डिस्चार्ज सांगितलेलं आहे 1/5 इन कॅश. मग कॅश 1,20,000 एकूण पीसी होता, त्याचा 1/5 कॅल्क्युलेट करायचा आहे. म्हणजे 24,000 रुपये. आणि राहिलेली रक्कम कशी आहे? 4/5 इन शेअर्स म्हणजे शेअर्स मी असे म्हणून राहिलेले. आता 1,20 पैकी 24 गेले म्हणजे राहिलेले शेअर्स किती झाले? 96,000. किंवा तुम्ही 1,20,000चा 4/5 काढला तरी तुम्हाला उत्तर तेच मिळणार आहे. फक्त इथे मी कॅल्क्युलेशन कसं दाखवते बघा. हे शेअर्स 100 रुपीजचा एक आहे म्हणजे 960 शेअर झाले. 100 रुपयाचा एक शेअर आहे म्हणजे 960 शेअर झाले. 960 शेअर्स इंटू 100. हे फक्त इन्फॉर्मेशन आहे. हे नाही तुम्हाला आता लक्षात आलं तरी सोडून दे, काही हरकत नाही आहे. पण कॅश 24,000 आणि शेअर्स किती झाले? 96,000. चला तर आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला फक्त रिअलायझेशन अकाउंट विचारलेलं आहे. आणि रिअलायझेशन अकाउंट विचारलं असेल तर मुलांच्याकडून काय काय चुका होऊ शकतात ते मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये सांगणार आहे.
फक्त रिअलेशन अकाउंट तयार करतोय आपण, बाकी कुठलाही अकाउंट तयार करत नाहीये. गरज पडल्यास मी एखादं अकाउंट तयार करू शकतो, जास्तीत जास्त एक अकाउंट तयार करू शकतो गरज पडली तर, अन्यथा नाही केला तरी चालू शकतो. पहा आता कोणकोणत्या चुका होऊ शकतात त्या समजून घ्या. पहिल्यांदा बॅलन्स शीटचं पोस्टिंग करतो. आपल्याला त्या सर्व स्टेप माहिती आहेत, तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे जर्नल एंट्रीचा पार्ट. त्या पुन्हा इंटरव्ह्यूला तुम्हाला समोर दाखवतो मी. पहिल्यांदा आपण बॅलन्स शीटचं पोस्टिंग करतो, ॲसेट ट्रान्सफर, लायबिलिटी ट्रान्सफर, जनरल लेजर आणि प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करतो आपण. पीसी ड्यू, पीसी रिसिव्हची एंट्री करतो. ऍडजस्टमेंट पैकी कोणते ऍडजस्टमेंट असेल त्याची एंट्री करतो, नंतर अकाउंट्स क्लोज करतो. या एंट्रीज तुम्हाला आता माहिती झालेल्या आहेत. तर पाहूयात पहिल्यांदा बॅलन्स शीटचं पोस्टिंग. कॅश. आता कॅश रिअलेशन अकाउंट तयार केलं म्हणून रिअलेशन अकाउंटला दाखवायचं का, तर नाही, कारण की न्यू कंपनीने कॅश घेतलेला नाहीये. बघा इथे मी तुम्हाला कॅश लिहून दिलेला नाहीये, त्यामुळे तो रिअलेशन अकाउंटला येणार नाही, तर तो कॅश अकाउंटच्या डेबिटला येणार. आपण कॅश अकाउंट करत नाहीये, त्यामुळे याचा सोडून द्या विषय. इन्व्हेस्टमेंट. आता जरी इन्व्हेस्टमेंट घेतली नसली तरी मी सांगितले फक्त कॅशच्या बाबतीतच ती नोट आहे, बाकी सगळे असेट रिअलेशन अकाउंटला दाखवायचे तुम्हाला. मग ही चूक तुम्ही करू नका. तर इथे इन्व्हेस्टमेंट दाखवायचे आहेत. टू इन्व्हेस्टमेंट्स 6,000. फक्त कॅशचीच नोट लक्षात ठेवायच्या, बाकी सगळे असेट रिअलेशन अकाउंटला दाखवायच्या. आणि आपण बॅलन्स शीटचं पोस्टिंग बघतोय, त्यामुळे फक्त बॅलन्स शीट बघा, इतर तर तुम्ही काही पाहायची गरज नाही. सन्ड्री डेटर्स 12,000 12,000. स्टॉक टू स्टॉक 40,000 40,000. टू फर्निचर 6,000 6,000. टू फर्निचर 6,000 6,000. आणि टू मशिनरी 42,000 42,000. टू मशिनरी 42,000 42,000. बघा सर्व ॲसेट रिलेशन अकाउंटला दाखवल्या. कॅश अकाउंटला दाखवली असते, पण कॅश अकाउंट आपण केलेलं नाहीये. लायबिलिटीज रिअलेशन अकाउंटच्या क्रेडिटला दाखवायचे आहेत. बाय सन्ड्री क्रेडिटर्स. बाय सन्ड्री क्रेडिटर्स हे रिअलेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतो आपण. 14,000 14,000. त्याच्यानंतर बाय बिल्स पेएबल. बाय बिल्स पेएबल 6,000 6,000 रुपये. आता सत्याचं लोन. सत्या हा पार्टनर आहे आणि पार्टनरचं लोन असेल तर ते रिअलेशन अकाउंटला दाखवत नाही. हां, आता मिसेस सत्याचं लोन असेल तर रिअलेशन अकाउंटला दाखवायला असतं, त्याला अदर पार्टी म्हणतो आपण. पण पार्टनरचं लोन दिलं असेल तर त्याचं स्वतंत्र अकाउंट तयार करायचा आणि त्या अकाउंटला पोस्टिंग करायचं आहे, म्हणजे त्याचं पोस्टिंग रिअलेशन अकाउंटला होणार नाही. त्यामुळे सत्याचं लोन अकाउंट मी तयार करत नाही आहे किंवा त्याचं पोस्टिंग रिअलेशन अकाउंटला करत नाही. रिझर्व्ह फंड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट करतो आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला दाखवतो. त्यामुळे बॅलन्स शीटचं पोस्टिंग करताना फक्त रिअलायझेशन अकाउंटचा जिथं संदर्भ आहे त्याचंच पोस्टिंग फक्त आपण केलेलं आहे, बाकी अकाउंटचा आता विचार केलेला नाही. आता यानंतर आणखी काय चुका होऊ शकतात. बरेच विद्यार्थी एवढंच करतात आणि अकाउंट क्लोज करतात, तर तसं नाही आहे. पीसी ड्यू आणि पीसी रिसिव्ड ही एंट्री बरेच जण विसरतात. तुम्ही काय करता मग, ते डायरेक्ट ऍडजस्टमेंटच्या एंट्रीज करताना अकाउंट क्लोज करतात, चुकीचं आहे. पहिल्यांदा पीसी जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे त्या पीसी ड्यूची एंट्री करावी लागेल आणि रिसिव्डची पण एंट्री करावी लागेल. पीसी ड्यूची एंट्री काय होते नेहमी, न्यू कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. आणि पीसी रिसिव्डची एंट्री काय होते, पीसी रिसिव्ड कोणकोणत्या स्वरूपात आहे, कॅश आणि शेअर्स, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट शेअर्स अकाउंट डेबिट टू न्यू कंपनी अकाउंट. आता तुम्ही म्हणाल की मग या दोन एंट्रीचा उपयोग काय, तर यापैकी पहिली जी एंट्री आहे त्याचं पोस्टिंग रिअलेशन अकाउंटला दाखवलं गेलंच पाहिजे. दुसऱ्या एंट्रीचं पोस्टिंग रिअलेशन अकाउंटला कुठेही होणार नाहीये, त्यामुळे ती एंट्री सोडून देऊयात. पहिली एंट्री न्यू कंपनी टू रिअलायझेशन, म्हणजे कंपनी अकाउंटला डेबिट आणि रिअलायझेशन अकाउंटला काय होणार आहे, क्रेडिट. मग रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिटला कंपनीचं नाव काय, भारती लिमिटेड. बाय भारती लिमिटेड कंसामध्ये पीसी ड्यू आणि त्याची रक्कम किती आहे, 1,20,000 रुपये आहे. पीसीची रक्कम किती आहे, 1,20,000. ह्याचा एक इफेक्ट रिलेशन अकाउंटला होणार आहे. झालं, पीसी ड्यू आणि पीसी रिसिव्हची एंट्री केली आपण. ड्यूचं पोस्टिंग झालं, रिसिव्हचं पोस्टिंग रिलेशन अकाउंटला झालेलं नाही. आता ऍडजस्टमेंट कोणकोणते असतील, तर 5 पैकी एखादी जर ऍडजस्टमेंट असेल तर त्याचं पोस्टिंग रिअलायझेशनला होणं अत्यंत महत्वाचं आहे. बघा, कंपनी टेक्स ऑल ॲसेट्स हा आपण पीसीमध्ये पॉईंट विचारात घेतला. परचेस कन्सिडरेशन हा डिस्चार्जचा पॉईंट आहे. द फर्म सोल्ड द इन्व्हेस्टमेंट, फर्मने जी इन्व्हेस्टमेंट घेतली नव्हती ती काय केली, सोल्ड केली. मग इन्व्हेस्टमेंट सोल्ड काय एंट्री करतो आपण, इन्व्हेस्टमेंट सोल्ड केल्यानंतर कॅश येणार आणि इन्व्हेस्टमेंट जाणार, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट, कारण की इन्व्हेस्टमेंट रिअलायझेशनला पाठवलेलं आहे. कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, कॅश अकाउंटला डेबिट आणि रिअलायझेशन अकाउंटला काय होणार आहे, क्रेडिट. बाय कॅश अकाउंट किती रुपयाला इन्व्हेस्टमेंट सोल्ड केलेलं आहे, 8,000 रुपयाला. आणि कंसात लिहिलं मी इन्व्हेस्टमेंट सोल्ड. इन्व्हेस्टमेंट सोल्ड. ज्या एंट्रीचा संबंध रिअलायझेशन अकाउंटशी येतो त्या एंट्रीचं पोस्टिंग हे झालंच पाहिजे रिअलायझेशन अकाउंटला.
मग ह्याच्या ऍडजस्टमेंटची एंट्री केली आपण, पण एकच इफेक्ट दाखवला. पेड ऑफ सत्याज लोन. आता सत्याज लोन पेड केलेलं आहे आणि सत्याज लोन आपण रिअलायझेशन अकाउंटला दाखवलेलं नाहीये, मग त्याची एंट्री काय होणार आहे, सत्याज लोन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. त्यामुळे त्याचा इफेक्ट रिअलायझेशनला होणार नाही. परंतु एक पॉईंट समजून घ्या, मी काय सांगेन तुम्हाला की तुम्ही सत्याज लोन अकाउंट किंवा पार्टनरचं लोन दिलं असेल तर त्याचं लोन अकाउंट तुम्ही एक रफली तयार करा जेव्हा फक्त रिअलायझेशन अकाउंट तयार करतात तेव्हा. का तेही सांगेन. आता इथे सत्याज लोन लायबिलिटी साईडला दिलंय, मग ह्याचं पोस्टिंग मी सत्याज लोन अकाउंटच्या क्रेडिटला दाखवतो. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती रुपये पोस्टिंग आहे ते 8,000 रुपयाचं. आणि आत्ताची जी एंट्री म्हणली ज्याचं पोस्टिंग रिअलायझेशन अकाउंटला होत नाही ती एंट्री काय होती, सत्याज लोन पेडची सत्याज लोन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग सत्याज लोन अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट रक्कम नाही सांगितली म्हणजे आहे तेच घ्यायची 8,000 रुपये आणि कॅश अकाउंटला क्रेडिट. बघा याचा इफेक्ट रिअलायझेशनला काही झालेला नाहीये, पण मी अकाउंट हा तयार कराय का सांगितला तुम्हाला, तर बऱ्याच वेळा असं होतं की असे ऍडजस्टमेंट देतात की सत्याज लोन वॉज डिस्चार्ज ऑर पेड विथ इंटरेस्ट, म्हणजे व्याजासहित द्या. म्हणजे 8,000 रुपये कर्जाची रक्कम आणि 400, 500, 800 रुपये काय व्याज असेल ते व्याजासहित द्या. मग ही जी एंट्री होणार आहे ती 8,400, 8,500 किंवा 8,800 होऊ शकते. किंवा इन केस असंही सांगितलं जातं की सत्याज लोन वेअर डिस्चार्ज किंवा पेड ॲट 10% डिस्काउंट असं सांगितलं असेल तर मग तिथे रक्कम कमी दाखवणार, आपण 7,200 वगैरे रक्कम दाखवणार. मग अशा केसमध्ये काय होतं की सत्याज लोन अकाउंट जर आपण केला नाही तर तुमचा रिअलायझेशन अकाउंट चुकू शकतो. त्याचं कारण काय आहे, तर जेव्हा पार्टनर्स लोन अकाउंट तयार करतो तेव्हा अकाउंट्स क्लोज करताना पहिल्यांदा पार्टनर्स लोन अकाउंट तयार करायचं आणि त्याचा जर फरक आलाच तर तो कुठे पाठवायचा असतो, रिअलायझेशनला. आणि मगच रिअलायझेशन अकाउंट तुम्ही क्लोज करायचं आहे आणि तेव्हाच तुमचा रिअलायझेशनचा प्रॉफिट किंवा लॉस बरोबर येणार आहे. आता या केसमध्ये काय होणार आहे, इथे मी तुम्हाला गरज नाही असं का सांगितलं, तर इथे आपण सत्याज लोन पेड केलेलं होतं आणि इथे ज्यादा कमी रक्कम काहीच नाहीये. हा जर लोन अकाउंट जर आपण क्लोज केला तर याला काहीच फरक येणार नाही. त्यामुळे तो फरक रिअलायझेशनला पाठवायचा काही संबंध येत नाही, प्रश्न येत नाही. तर समजून घ्या, सत्याज लोन अकाउंट का केलं आपण, समजा कमी जास्त रक्कम पेड केली असतील तर डेबिटला किंवा क्रेडिटला कुठल्याही बाजूला फरक आला असता तर तो रिअलायझेशन अकाउंटला पाठवणे हे खूप महत्वाचं होतं. म्हणून आपण सत्याज लोन किती वेळ जाईल, 1-2 मिनिटं तुमची जास्त जातील, एक्स्ट्रा जातील आणि हे आखायची गरज नाहीये, रफली असंच करू शकतो. मग याचा फरक आहे रिअलायझेशन अकाउंटला आलेला नाही. आणि शेवटचे ॲडजस्टमेंट आहे द एक्सपेन्सेस ऑफ डिसोल्युशन इन्कर्ड बाय द फर्म अमाउंटेड टू ₹2,000. मग रिअलायझेशन एक्सपेन्सेसची एंट्री काय करतो, रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट ₹2,000. मग रिअलायझेशनला डेबिट टू कॅश आणि कॅशला क्रेडिट जो आपण केलेला नाही, एक्सपेन्सेस झालं. सगळ्या ॲडजस्टमेंट झाल्या. तरी सुद्धा आपण एकदा कन्फर्म करूया, चेक करूयात की आपल्या सगळ्या असेट संपलेल्या आहेत का. बघा, इन्व्हेस्टमेंट काय केली, सोल्ड केली. सन्ड्री डेटर्स पीसी मध्ये आहे, स्टॉक पीसी मध्ये आहे, फर्निचर पीसी मध्ये आहे, मशिनरी सुद्धा पीसी मध्ये आहे. पीसी मध्ये म्हणजे हे न्यू कंपनीने घेतलेले आहेत आणि हे सोल्ड केलेले आहे. त्यामुळे एखादी असेट शिल्लक राहिली असती तर ती पार्टनर्समध्ये वाटावी लागली असती, त्याची काही गरज पडलेली नाहीये. लायबिलिटी 2 होत्या, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. या दोन्ही न्यू कंपनीने घेतलेल्या आहेत, त्यामुळे या पेड करण्याचा प्रश्न येत नाहीये. त्यामुळे एक्स्ट्रा ऍडजस्टमेंट तुम्हाला कोणतीही करायची गरज नाहीये. म्हणजे तुम्ही आता अकाउंट काय करू शकता, क्लोज करू शकता. आता इन केस असं झालं असं एक्झाम्पलमध्ये की या ऍडजस्टमेंटमध्ये जसं सांगितलं असतं एक्सेप्ट सत्याज लोन अँड बिल्स पेएबल असं जर सांगितलं असतं, म्हणजे सत्याज लोन आणि बिल्स पेएबल कंपनीने घेतलेलं नाही असं सांगितलं असतं, तर लोन तर आपण पेड केलेलं आहे इथं, बरोबर, लोन पेड केलं. मग बिल्स पेएबल पेड करायचे राहिले असते आणि आपला अकाउंट चुकला असता. मग बिल्स पेएबल सुद्धा पेड करू शकता रिअलायझेशन टू कॅश जर बिल्स पेएबल घेतले नसते तर त्याची एंट्री केली असते तुम्ही रिअलायझेशन टू कॅश आणि मगच अकाउंट क्लोज केले असते. त्यामुळे हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. अकाउंट क्लोज करताना पहिला कन्फर्म करायचं की व्यवसायामध्ये काही शिल्लक आहे का. जर एखादी लायबिलिटी शिल्लक असेल तर ती पेड करायची. या उदाहरणे दोन्ही लायबिलिटीज कंपनीने घेतलेल्या आहेत आणि जी लायबिलिटी कंपनीने घेतलेली नव्हती ती आपण पेड केलेली आहे. आता अकाउंट आपण काय करू शकतो, क्लोज करू शकतो. मग यानंतर फायनली आपण रिअलायझेशन अकाउंट क्लोज करूयात. म्हणजे याच्यामध्ये छुपे ऍडजस्टमेंट, हिडन ऍडजस्टमेंट कोणतीही तुम्हाला दिलेली नाही. अगदी सिंपल आणि क्लिअर एक्झाम्पल दिलेलं होतं. क्लोज करूया. कोणती बेरीज जास्त आहे, आधी क्रेडिट साईडची बघूयात. 14 20 1,40,000 1,48,000 इकडची बेरीज. इकडची चेक करूयात. 6,000 प्लस 52,000 प्लस 48,000 प्लस 2,000. म्हणजे इकडची बेरीज जास्त आहे. किती आहे तर 1,52,000 आहे. ती दोन्ही बाजूला लिहितो मी 1,52,000 आणि डेबिट साईडचे त्यातून 1,08,000 जर वजा केले तर डेबिट साईडला फरक आलेला आहे 1,52,000 वजा 1,08,000
तर डेबिट साईडला फरक आलेला आहे 44,000 44,000. आता हा जो फरक आहे, डेबिटला फरक आला तर त्याला प्रॉफिट म्हणतो, क्रेडिटला आला तर लॉस म्हणतो. त्याला आपण म्हणतो टू प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. पार्टनर्स कोण कोण आहेत त्याच्यामध्ये? सत्या आणि विश्वा, आणि त्यांचा रेशो किती आहे? 3:2, म्हणजे भागिले 5 गुणिले 3 बरोबर 26,400 आणि 2 बरोबर 17,600. या पद्धतीने त्यांचा प्रॉफिट आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. आणि या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल अगदी सिंपल पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे. लक्षात घ्या, याच्यामध्ये रिअलायझेशन अकाउंट फक्त जरी विचारला असेल तर कोणकोणत्या सूचना तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, कोणकोणते पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, हे मी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. आणि एवढे एक्झाम्पल जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह केला तर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क्स मिळू शकतात. आता इथून पुढचे पेपरमधील जे एक्झाम्पल आपण घेणार आहोत त्या पेपरमध्ये आपल्याला जेवढं विचारलेलं आहे तेवढंच आपण तयार करण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू.